मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत उर्फीवरून सुरू असलेल्या राजकीय सामन्याच्या बातमीने। उर्फी जावेद प्रकरणावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात निर्माण झालेला वाद आता टोकाला पोहोचलाय। राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली। राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा जाईल असं वर्तन केल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचं चाकणकरांनी म्हटलंय। अनुराधा वेब सीरीज वरून महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्वी यांना सुद्धा नोटीस बजावलेली होती, त्याबद्दल सवाल उपस्थित करण्यात आलेला होता। अनुराधा वेब सीरीज वरून महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्वी पंडितला जी नोटीस बजावली, मात्र उर्फी जावेदला नोटीस बजावली नाही असा आरोप चित्रा वाघ यांनी केला। वाघ यांचे हे आरोप चाकणकरांनी फेटाळलेत। आयोगाकडे आलेल्या तक्रारीवरून अनुराधाच्या दिग्दर्शकांना नोटीस बजावण्यात आली होती असं चाकणकरांनी स्पष्ट केलं। राज्य महिला आयोग स्वतंत्रपणे काम करत असल्याचंही चाकणकर म्हणाल्या। या नोटीसीला 2 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश वाघ यांना देण्यात आले। आता चित्रा वाघ या नोटीसीला काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। कालच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांवर जोरदार आरोप केले। त्यावेळी चाकणकरांना महिला आयोगावर बसण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केला। या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिले। तर नोटीस आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट केलं, स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचं आज मनात शल्य आहे। राहिला विषय नोटीसीचा, तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी एकाची भर। जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरते तिला नोटीस द्यायला हवी, तर तिला न देता नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली। असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र अशा शब्दात आता उर्फी प्रकरणावरून जी नोटीस बजावण्यात आलेली आहे त्या नोटीसीला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले। दरम्यान चित्रा वाघ आणि चाकणकरांमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। यावेळेला एखादी महिला अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये उघडी नागडी फिरत असताना समाज माध्यमांमध्ये हे व्हायरल होत असताना त्याची स्युमोटोमध्ये दखल का घेतली गेली नाही आणि त्याच्यावर कारवाई का केली गेली नाही? हिअरिंग घेणं आणि केसेस सोडवणं हे तर तुमचं कामच आहे। राज्य महिला आयोग काम करत असताना आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीला न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलो। या आयोगाची फार मोठी गरिमा आहे। 30 वर्ष काम करणारा हे आयोग आहे। तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन दिवाणी न्यायालयाचा अधिकार आयोगाला आहे, एका न्यायालयाच्या वरती तुम्ही शिंतोडे उडवण्याचं किंवा अपमान करण्याचं काम एका पत्रकार परिषदेमध्ये करतो। त्याच्यामुळे या नोटीसच्या माध्यमातून आपल्याला समजेल 2 दिवसामध्ये ते कोणती कागदपत्र सादर करतील। त्यांचं कोणतेही उत्तर आलं नाही तर पुढे आयोग त्यावरती कारवाई करेल।